अजून प्रलंबित आहे, याबाबत काय सांगा? गेली 15 ते 18 वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आणि काही वैद्यकीय विभागामध्ये सुमारे 142 नर्सेस आणि टेक्निशियन स्टाफ जो आहे तो वैद्यकीय विभागात आणि या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. 15-18 वर्षामध्ये 15 आणि 16,000 10,000मध्ये आतापर्यंत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता 21 ते 22 हजारापर्यंत वेतन झालेलं आहे. परंतु त्यांच्या जागेवर काम करणाऱ्या इतर सिस्टर्स तेच काम करतात, त्यांना 7वा वेतन आयोग लागू आहे. त्यांना 80 हजारापर्यंत पगार आहे, सर्व फॅसिलिटीज आहे. या सिस्टर्स 18 वर्षामध्ये पूर्ण हयात त्यांची या ठिकाणी गेली आणि आज त्यांना एवढं कमी वेतन मिळतं आहे. आणि त्यामध्ये या सिस्टर्सनं जे करोनामध्ये 2020 मध्ये काम केलं, महामारीमध्ये रात्रंदिवस 3 महिने त्या घरात त्या स्वतःच्या घरी गेल्या नाहीत, आजारी पडल्या, तिथंच बऱ्या झाल्या ऍडमिट होऊन आणि पुन्हा तिथेच काम करत होत्या. म्हणून प्रशासनानं या शहराने दखल घेऊन 2020 साली सभागृहामध्ये ठराव करून या सिस्टर्सना त्या ठिकाणी परमनंट करावं असं महापालिकेच्या सभागृहामध्ये ठराव झाला आणि तो ठराव मंजुरीला पाठवला शासनाकडं. आणि या सभागृहाच्या नगरसेवकांची मुदत संपली. 5 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर प्रशासक नियुक्त झाला आणि त्या प्रशासकांनी मात्र या ठरावाकडे दुर्लक्ष केलं आणि नवीन भरतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. नवीन भरतीसाठी तो प्रस्ताव मंजूर केला आणि लगेच नवीन भरती नर्सेसची त्या मुलींच्या जागेवर करण्याचा घाट घातला. त्यावेळेस मात्र या सर्व नर्सेसनं राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून आमच्याकडे धाव घेतली. संघटनेनं ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. मेहरबान मुंबई उच्च न्यायालयानं या सिस्टर्सना जो ठराव सभागृहामध्ये झालेला असताना त्यांच्या जागेवर नवीन भरती काढत आहात, हा अन्याय आहे. त्यामुळं नवीन भरतीला स्थगिती दिली मुंबई उच्च न्यायालयानं आणि या कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये आणि जो ठराव झालेला होता सरकारकडे मंजुरीला आहे त्याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा असे आदेश दिले. प्रशासक त्यानंतर शेखर सिंग आले. शेखर सिंग आल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की आपण हा जो ठरावाप्रमाणे माननीय मेहरबान उच्च न्यायालयानं आदेश दिलेले आहेत त्यानुसार आता या लोकांना परमनंट करावं. ज्यांनी वर्षोनवर्ष काम केलेलं आहे त्या मानधनावर नर्सेसला. शेखर सिंग यांनी त्या ठरावाची बूज राखून या मुलींना परमनंट नर्सेसना करण्याऐवजी हा ठरावच विखंडित केला आणि सरकारला पाठवले जे आम्ही भरती करतोय ती नवीन भरती सुरू करायला मान्यता द्या. आम्ही पुन्हा कोर्टाला सांगितलं की सभागृह हे सर्वोच्च आहे. ते कॉर्पोरेशनचं सभागृह असू दे, जिल्हा परिषदेचं असू दे, विधानसभेचं असू दे किंवा राज्यसभेचं, सभागृह हे सर्वोच्च आहे. आणि सभागृहाचा अवमान करून एक प्रशासक हा काळजीवाहू असतो, त्यांनी थेट सभागृहाच्या ठरावावर विखंडित करून अवमान त्या सभागृहाचा केलेला आहे असं आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयानं प्रशासकांना सांगितलं की तुम्ही कोणत्या आधारावर कोणत्या अधिकारात हा ठराव विखंडित केलाय त्याचा रिप्लाय फाईल करावा. त्याचा रिप्लाय फाईल न करता दुर्दैवानं किंवा सुदैवानं या शहराच्या शेखर सिंग यांची बदली झाली आणि आता नवीन आयुक्त आले. आणि भाग्य चांगलं की नगरसेवक पण अतिशय चांगल्या सामाजिक जाण असणारे नगरसेवक आता निवडून आले. त्यात तरुण महापौर रवीजी लांडगे साहेब आहेत, बारणे साहेब आहेत, स्थायी समितीचे चेअरमन, यांना आम्ही भेटलो आणि विखंडित केलेला जो ठराव आहे तो आता रद्द करावा आणि सभागृहामध्ये जो ठराव झालेला होता त्यास मान्यता किंवा मंजुरी करून द्यावी अशी विनंती करणारं निवेदन आम्ही महापौर रवीजी लांडगे साहेबांना, स्टँडिंग कमिटी चेअरमन बारणे साहेबांना आणि उपमहापौर
पक्षनेते या सर्वांना दिलेली आहे निवेदन. आयुक्तांना देखील आता भेटून आम्ही ते निवेदन देत आहोत. आज खऱ्या अर्थानं याचसाठी पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे की सभागृह लवकरच या सिस्टर्सना 18 वर्ष न्याय केलेला आहे, त्यांनी काम केलेलं आहे, कर्तव्य बजावलेलं आहे आणि आपला प्राणाची बाजी लावून त्यांनी नोकरी केलेली आहे. त्यांना परमनंट करण्याबाबतचा ठराव मंजूर करून त्यांना न्याय द्यावा याकरताची आणि महापौर रवीजी लांडगे साहेब यांनी मला आश्वासन दिले, बारणे साहेब यांनी दिलेलं आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन यांनी, उपमहापौरांनी दिले, सर्व माझ्या सहकारी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा यांवर अन्याय झालाय, या मुलींना परमनंट करण्याबाबतचा मानधनावरील आम्ही निश्चित त्या ठिकाणी निर्णय घेत आहोत असं मला आश्वासन दिलेलं आहे. महापालिका उच्च न्यायालयाला खेळवते का असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता सभागृह आता त्यांना कळवेल की हा आम्ही विखंडित केलेला जो होता ठराव तो आदेश रद्द करून पुन्हा आता सभागृह मंजूर करून या मुलींना भरती करते असं महापालिका आता कळवेल आणि निश्चित या मुलींचा परमनंट होण्याचा मार्ग आहे मानधनावरील कर्मचाऱ्यांचा हा आता मोकळा होईल असे मला खात्री आहे. काय तुमच्या मागण्या आहेत, काय तुम्ही आता आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही 142 नर्सेस गेल्या 15-16 वर्षापासून YCM हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथे काम करत आहोत मानधनावर. करोना तर आत्ता आला, त्याच्या आधीपासून स्वाईन फ्लूच्या आधीपासून आम्ही काम करतोय महामारीला. करोनात नंतर आलं, त्याच्यामध्ये पण आम्ही जीवाची बाजी लावून आम्ही कामं केली आणि 16 वर्षापासून 20 वर्षापासून माझ्या सगळ्या भगिनी आम्ही इथं काम करत आहोत आणि ऑगस्ट 2020 मध्ये पालिकेने सर्वानुमते प्रस्ताव मंजूर केला त्यावेळेस की यांना सर्वांना सेवेत सामावून घेणार आणि आमच्या आशा पल्लवित झाल्या. आम्ही खूप खुश झालो की आम्हाला न्याय मिळेल. आम्ही खूप आशेव जीवन जगत होतो, पण कालांतराने तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी तो प्रस्ताव विखंडित केला आणि आमच्या ज्या काही थोड्याफार आशा होत्या त्या आमच्या आशा संपल्या. आणि मग नंतर ना आम्ही राष्ट्रीय श्रमिक आघाडी माननीय यशवंत भाऊ भोसले आम्ही यांच्याकडे धाव घेतली आणि मध्यंतरी ह्या लोकांनी पुन्हा नवीन भरती पण काढली, म्हणजे आम्हाला डावलून आमचा प्रस्ताव विखंडित केला आणि नवीन भरती काढली 70 स्टाफ नर्सेसची. त्यांनी ती एक्झाम घेतली, त्यांचे मेडिकल झाले, हे सगळं काय काय त्यांच्या प्रोसेस झाल्या आणि आमची थोडीफार जी आशा होती ती पण आमची आशा संपली. मग आम्ही राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे इकडे भाऊंकडे यशवंत भोसले साहेबांकडे आम्ही इकडे आलो आणि आमची सगळी व्यथा सांगितली, आमचे सगळा विषय सगळा सांगितला. मग त्यांनी आम्हाला हे दिलासा दिला आणि आत्ता त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आम्ही हायकोर्टामध्ये पण धाव घेतलेली आहे आणि माननीय आपले यशवंतराव भोसले यांनी आता निवेदन दिलेले आहे. महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, आयुक्त साहेब, आता जे काही आपले आहेत सत्तेमध्ये जे आपले आहेत त्यांना सर्वांना निवेदन दिले की जो तो काही प्रस्ताव होता 556चा तो रिव्हर्ट करावा, तो शासनाकडे मंजुरीला पाठवावा आणि तो प्रस्ताव मंजूर करून माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याचं लेटर लिहावं की हा प्रस्ताव आम्ही हे केलेला आहे, पूर्वतत केलेला आहे, रिव्हर्ट केलेला आहे. एवढं आमच्यासाठी करावं ही त्यांना कळकळीची विनंती आहे. बस, धन्यवाद. काय तुमच्या आशा काय आहे, आता हे होईल का हे सगळं? सर, मी आता फक्त एकच विनंती करू शकते. मी महापौर सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या कष्टाला फक्त यश द्यावं. बस, या परीक्षा आता आमचा म्हणजे आमची ही संपलेली आहे अगदी, नाही का, एवढी आशा संपलेली आहे, नाही का. त्यांनी खरंच थोडा तरी विचार करावा. आता एवढे भाऊंची जे एवढा त्यांनी लेटर वगैरे दिले सगळ्यांना, त्याचा निवेदन दिले, त्याचा विचार करावा. बस, यापेक्षा काही नाही बोलणार आम्ही. किती वर्ष झालं तुम्ही सर्व्हिस करत होता आणि हे अशा घटना घडल्या तुमच्या? 16 ते 20 वर्षापासून आम्ही मानधनावरती कार्यरत आहोत. स्वाईन फ्लू सारखी महामारी आम्ही पाहिलेली आहे, त्यानंतर कोरोनासारखे महामारीत आम्ही काम केलेलं आहे. अगदी लहान लहान मुलं, 1 ते 2 वर्षाची मुलं घरी ठेवून आम्ही प्राणांची बाजी लावून इथे ड्युट्या केलेल्या आहेत. घरीही आम्हाला जाता येत नव्हतं. 1 महिना आम्ही घरच्यांची तोंडही पाहिलेली नाही आहेत. तर आमचं फक्त एवढंच एक विनंती आहे की जो आमचा विखंडित केलेला ठराव होता तर तो आमचा ठराव पुन्हा त्यांनी विचार करावा आणि तो मंजूर करावा आणि तसं माननीय मेहरबान कोर्टाला तसं त्यांनी पत्रही द्यावं आणि आमच्या प्रयत्नांना त्यांनी यश द्यावं अशी विनंती आहे त्यांना. ताई, होईल का हे प्रस्ताव मंजूर होईल, तुम्हाला असं आशा आहे का? प्रस्ताव हा मंजूर झालाच पाहिजे, कारण की आम्ही जर आमच्या आयुष्यातले 20 वर्ष जर महानगरपालिकेला देत असतो तर त्यांना कुठेतरी आमच्या बाबतीत काहीतरी वाटायला पाहिजे.
आणि ते करतील असा आमचा सर्वांचा विश्वास आहे. हीच माझी विनंती आहे लांडगे सरांना आणि इतर जे काही मान्यवर आहेत त्या सर्वांना माझी हीच विनंती आहे की तुम्ही आपलं समजून आमचा विचार करा. आम्ही इथं PCMCमध्ये लोकलाईट लोक आहेत. आमची लहान लहान मुलं सोडून आम्ही आपल्या सर्वांच्या लोकांसाठी आम्ही आमचा जीव पणाला लावतो. 2019मध्ये जी महामारी आली त्यावेळेची जी सिच्युएशन होती ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेस कुणी कुणाचं नव्हतं, त्यावेळेस आम्ही पेशंटचं होतं. आमच्या ते कोणी नसताना सुद्धा आम्ही त्यांची तेवढीच काळजी घेतली जशी की आम्ही आपल्या घरातल्या लोकांची घेतली. तर आमच्या यशाला कुठंतरी त्यांनी कष्टाला विचार करावा आणि आपलं समजून त्यांनी आम्हाला न्याय द्यावं. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पत्र पाठवून झालेला जो विखंडितचा जो प्रस्ताव होता तो पॉझिटिव्ह करावा आणि आम्ही यांना परमनंट करतो असं घोषणा द्यावी, घोषित करावं. एवढंच मी सांगून माझं मनोगत व्यक्त करते आणि त्यांचे आभार मानते. तुमची पब्लिक खूप झालेलं आहे, काय सांगाल तुमच्या मनामध्ये काय आता विचार चाललेला आहे? एकदम अस्वस्थ झालं आहे. आम्ही 142 नर्सेस आहोत आणि आमच्या 142 नर्सेसची फक्त एकच इच्छा आहे की आम्ही जे काम इथं कष्ट केलेले आहेत, महामारीमध्ये म्हणा, स्वाईन फ्ल्यूमध्ये म्हणा, करोनामध्ये जे काही आम्ही काम केलं आहे ते आमच्या कष्टाचं चीज व्हावं आणि आमच्या म्हणजे आम्हाला न्याय मिळून द्यावा. बाकी आमचं असं वैयक्तिक असं नाही की आम्ही खूप काही मागतोय तुमच्याकडे, पण आमचा विचार तुम्ही नक्की करावा.